ओंकार हत्ती मडुरा गावातच ठाण मांडून बसलेला आहे। हत्तीच्या भीतीने भात कापणीची कामं ठप्प झाली आहेत। वन विभागाने बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय। हत्तीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भात कापणी करताना शेतकऱ्यांसमोर ओंकार हत्ती आल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। शेतकरी ज्ञानेश परब आणि इतर शेतकऱ्यांची यावेळेस तारांबळ उडाली होती। या शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। पाहूया। मडुरे गावात 26 सप्टेंबर पासून हा हत्ती आहे तो इथे वावरताना दिसतोय आणि कोणी सध्या भात कापणीचा सीझन चालू आहे, मात्र कोणी भात कापणीला जायला धजावत आहेत कारण ओंकार हत्तीची दहशत आहे। आणि अशाच वेळी याच मी आता ज्या ठिकाणी शेतात आहे त्याच ठिकाणी आज जी घटना आहे ती घडली। अचानकपणे भात कापणी करतानाच शेतामध्ये ओंकार हत्ती हा तिथे आला आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली। त्या शेतकऱ्याचं नाव आहे ज्ञानेश परब। मडुरा परबवाडी येथली ही घटना आहे। या घटनेमुळे मात्र एकंदर पाहिलं तर या सर्व मडुरे गावातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण तयार झालंय। आज अशा घटनेमुळे शासकीय यंत्रणा जरी पूर्ण जागृत झालेली दिसली तरी मात्र शेतकरी मात्र भात कापणीला कसं जायचं ह्या हत्तीच्या दहशतीखाली वावरताना दिसत आहेत। एकंदर पाहिलं तर सध्या मात्र या घटनेमुळे आता शेतकरी या पवित्र्यात आहेत की आम्हाला एक तर संरक्षण द्या, अन्यथा आम्ही भात कापणी कशी करायची, त्याचबरोबर आम्हाला नाहीतर सरसकट नुकसान भरपाई द्या। कारण वन विभागाने सांगितलेलं की हत्ती हा ताब्यात घेतला जाईल, मात्र अद्यापर्यंत हत्ती पकड मोहीम आहे ती राबवलेली नाही। त्यामुळे शेतकरी कुठेतरी आक्रमक होताना दिसत आहेत आणि या प्रश्नाकडे आता शासन कसे हाताळतंय हे पाहावं लागेल। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मडुरा, सिंधुदुर्ग। तर ओंकार हत्ती या ठिकाणी वारंवार येतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। भात कापणी करताना शेतकऱ्यांसमोर अचानक ओंकार हत्ती आला होता, त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ सुद्धा उडाली होती। या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे सुरेश कौलगेकर यांनी, ती पाहूया। मडुरा गावात सध्या बघितलं तर ओंकार हत्तीची दहशत पाहायला मिळते। आज एक अशी घटना झाली की भात कापणी सध्या सुरू होती। ओंकार हत्ती येतोय हे माहिती असतानाही शेतकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालत भात कापणीला करायला सुरुवात केलेली। मात्र ओंकार हत्ती हा त्यांच्या अगदी समोर आला भात कापणी करताना आणि मोठी तारांबळ उडाली। आपल्या समवेत ते शेतकरी आहेत। मला सांगा तुमचं नाव काय आणि काय घटना घडली? मी शेतकरी ज्ञानेश पांडुरंग परब, मडुरा। आज मी भात कापणी करण्यासाठी 10 माणसं घेऊन शेतात कापणी करायला गेलो। तिथे अचानक समोरून हत्ती आला। आमची सगळ्यांची धावपळ झाली। त्यामुळे जवळजवळ शेत कापणी सोडून आम्ही सगळे पळत सुटलो। त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते शेत कापणीसाठी। पण आज इथं वनरक्षक आहे, रस्त्यावरून फिरणं, त्याची पाहणी करणं, त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठचंही साधन त्याला बंदिस्त करणं किंवा पकडून नेण्याचं काही आम्हाला इथं दिसलेलं नाही। कालची गोष्ट आहे, वनरक्षकाला फोन केला असता तो बोलला भात कापणीला जाऊ नका तुम्ही, हत्तीचा तिथे आहे त्याच्यामुळे तुम्ही जाऊ नको। आणि हत्ती एका बाजूला आणि वनरक्षक एका बाजूला आहे, त्यामुळे हत्ती कुठून बाहेर पडेल हे कोणीच सांगू शकत नाही, ना वनरक्षक सांगू शकतात ना शेतकरी सांगू शकत। त्यामुळे अशी घटना होत आहेत। याकडे मात्र शासनाचं पूर्णतः दुर्लक्ष आहे। त्यामुळे शासनाच्या या एकंदर कामाबद्दल मात्र तीव्र भावना व्यक्त होताना दिसत आहेत। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मडुरा, सिंधुदुर्ग। तर याबाबत हत्ती प्रशिक्षक आनंद शिंदे यांच्याशी जय महाराष्ट्रानं संवाद साधलाय, तोही पाहूयात। त्याला त्याच्या सुरक्षित घरामध्ये त्याचं खाणं मिळालं तर तो कमीत कमी शेताकडे जाईल, हा आमचा त्यावेळचा दृष्टिकोन होता। हत्ती कशामुळे चिडतो? एकतर तो तुमच्या क्रियेला प्रतिक्रिया देतो तेव्हा चिडतो। त्याला त्याचं पुरेसं अन्न ज्यावेळी मिळत नाही त्यावेळी तो चिडतो। ज्याला सतत असुरक्षितता वाटत राहिली आणि अशा वेळी जर कोणी समोर आलं तर त्यावेळी तो चिडतो। आणि ज्या प्रसंगी तुम्ही एखादी अशी ऍक्शन करता जी त्याला त्याच्यासाठी स्वतःसाठी ही धोका निर्माण करणारी अशी वाटते, अशा वेळेला तो तुम्ही जी ऍक्शन करता त्याला रिॲक्शन देण्याकरता चिडलेला असतो।